पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्यातील पूरस्थितीसाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणाला कारणीभूत मानले जाते। सध्या धरणाची उंची 519 मीटर आहे, मात्र कर्नाटक सरकारने ती आणखी 5 मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे। या निर्णयामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2005, 2019 आणि 2021 मधील महापुरामध्ये या धरणाच्या पाण्याचा अडथळा आणि पाणी न सोडल्याचा आरोप महाराष्ट्राने केलाय। सध्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनात या प्रस्तावाला काँग्रेससोबतच भाजपनेही पाठिंबा दिला आहे। परिणामी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात कृष्णा नदीच्या पाण्याच्या वाटपावरून वाद पेटण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।